तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। समाजात दहशत पसरवणाऱ्या 3 गुन्हेगारांना बुलढाणा जिल्ह्यातील चिखली पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे। चिखली पोलीस स्टेशन हद्दीत सातत्याने गुन्हेगारी कृत्यांमुळे दहशत निर्माण करणाऱ्या शेलूद येथील स्वप्नील उर्फ संपत गजानन काकफडे या सराईत गुन्हेगारावर MPDA कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करत त्याला 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे। त्याच्यावर चिखली पोलीस ठाण्यात एकूण 8 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, तर अनिकेत श्रीमंत आणि साहिल शिंगणे या दोघांना पुढील 3 महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे। दरम्यान या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांवर वचक निर्माण झाला असून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे। MCN न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा, चिखली। स्वप्नील उर्फ संपत गजानन काकफडे वय 25 वर्ष, राहणार शेलूद याच्या विरुद्ध पुरुषांनी चिखली येथे दुखापत करणे, धाक दपटशा करून मृत्यूस कारणीभूत होणे, चोरी करणे, रात्रीच्या वेळी चोरी करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरित्या फिरणे, गांजा सदृश्य पदार्थाचे सेवन करून सामान्य जनतेला धाक दपटशा करणे, जुगाराचा खेळ चालविणे, गर्दीचा फायदा घेऊन लोकांचे खिसे चाचपडून चोरी करण्याचा प्रयत्न करणे इत्यादी प्रकारचे 8 गुन्हे दाखल होते। त्याच्या गुन्हेगारी व धोकादायक वर्तनामुळे चिखली शहर व परिसरात दहशत निर्माण झाली होती। त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ऍक्टिव्हिटी ऍक्ट अन्वये माननीय जिल्हाधिकारी महोदय बुलढाणा यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता। आज रोजी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांचे आदेशान्वये त्यास 1 वर्षासाठी बुलढाणा जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे। तसेच चिखली येथील अनिकेत श्रीमंत व साहिल शिंगणे यांना बुलढाणा जिल्ह्यातून 3 महिन्यासाठी तडीपार करण्यात येत आहे। सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे सर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अमोल गायकवाड सर यांचे मार्गदर्शनात चिखली पोलिसांनी केली आहे।